म्हणजे एंटर केलेलं आहे चिंच पोकळी गणेशोत्सव मंडळ. डायरेक्टली ओळखीने जो विषय कार्यक्रम आहे तो झालेला आहे क्लिअर. आता इथून डायरेक्टली आम्ही आतमध्ये तर आलो आहे, पण बघू आता दर्शन कुठे करायला भेटतं. डायरेक्ट मागच्या साईडला आलो. गणपती बाप्पा खूप जास्त गर्दी आहे. गणपती तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण गणेश गल्लीमध्ये, म्हणजे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला. फायनली गाईज आलेलो आहे आणि रश खूप जास्त आहे इथे पण. रश ॲज युजल. काय विषय बाबा लबुबूचा. लबुबू खूप सुंदर आहे गणपती. डायरेक्टली झालेलं आहे दर्शन. थोडंसं पुढे हाच तो मुलगा जो एवढा पछड करतो ना, हाच तो चालला मोठा खायला. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग बेसिकली स्पेशल असणार आहे बिकॉज आपण करणार आहे सेलिब्रेशन गणेशोत्सवाचं लालबाग परळ नगरीमध्ये जाऊन. होप हा वाला व्हिडिओमध्ये मी खूप काही गणपती कवर करायचा ट्राय करीन. माझ्यासोबत फ्रेंड सर्कल असणार आहे बेसिकली. आणि आज तसा दिवस आहे 31 ऑगस्ट. ओके, आणि आता संडेचा दिवस आहे, बेसिकली सुट्टी होती. तर मी विचार केला की चला जाऊया, थोडंसं एक्सप्लोर करूया, फिरूया लालबाग परळ नगरीमध्ये, गणपतीचे जरा दर्शन वगैरे घेऊया, बघू काय काय कवर करू शकतो. बाय द वे आता इथून आम्ही डायरेक्टली जाणार आहे रेल्वे स्टेशनवरून आम्ही डायरेक्टली जाणार आहे वाया ट्रेन, आणि तिथून पुढे जॉईन करू तुम्हाला. पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. होप मी सगळे गणपती कवर करीन. आणि आय होप तुम्हाला मागची जी सिरीज होती माझ्या विलेजवाली ती आवडली असेल. नाही आवडली प्लीज एकदा जाऊन ती चेकआउट करा, त्याच्यानंतरला हे बघा. तर चला भेटूया तुम्हाला पुढे. माझे माहेर पण तर मित्रांनो आता आम्ही एंटर केलेलं आहे चिंच पोकळी गणेशोत्सव मंडळ. डायरेक्टली जो विषय कार्यक्रम आहे तो झालेला आहे क्लिअर. आता इथून डायरेक्टली आम्ही आतमध्ये तर आलो आहे, पण बघू आता दर्शन कुठे करायला भेटतं. डायरेक्ट मागच्या साईडला आलो. विषय गंभीर आहे. या भावाने ओळख दाखवली, येल्ला कॉलनी यांनी ओळख वगैरे दाखवली आणि डायरेक्ट काम झालेलं आहे 25. आतमधला सीन असा काहीतरी दिसतोय. फायनली काय तिथून बाप्पांचं दर्शन तर होत आहे आतल्या साईडला, पण एकदा तुम्ही फक्त ही गर्दी पाहू शकता मित्रांनो. हे फक्त ते जे ओळखीने आलेले आहेत आणि इथं डिस्प्ले पण लावलेला आहे. इथून विषय झालेला आहे बाई गंभीर. आता बघूया कसं काय किती वेळ लागतं दर्शन करायला. आता कसं वेळ झालेला आहे 6:40. ठीक आहे, आता आम्ही अपडेट देत राहील. ऑलमोस्ट
गणपती तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे काळा चौकी महागणपतीच्या दर्शनाला. इथून आमची पूर्ण मंडळी मित्रमंडळी परिवार सगळे पुढे गेलेले आहे. डायरेक्टली आपल्याला ओळखीवर डायरेक्टली दर्शन बाप्पांचं डायरेक्टली मिळणार. तर बघूया. आणि तुम्ही मागच्या पॅचमध्ये बघितलेलं की कसं तुम्ही जे आहे किती आम्ही लोकांनी स्ट्रगल केलेलं चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी. बट फायनली तिथे पण डायरेक्टली आम्हाला डायरेक्टली थेट जे पददर्शन झालेलं आहे तिथे पण उत्सुक तेच होईल. व्हिडिओमध्ये बनवून जा. चला जाऊया पुढे. विषय खोल. तर फायनली आता याच गल्लीतून आता आपण चाललेलो आहे पुढे थेट. बरं वाटतं, खूप भारी वाटतं की डायरेक्टली आपल्या भवांच्या ओळखीवरनं डायरेक्ट विषय गंभीर होतो आणि असंच विषय पुढे पण अजून एक होईल. बघू अजून काय काय कुठे कुठे जायला मिळतं. आत्ताच फक्त आम्ही 2-3-4 गणपती कवर केले. बघू जितके होईल तितके कवर करू. बिकॉज यूट्यूबवरती मी फर्स्ट टाईम ॲज अ गणपतीचे ब्लॉग मी शूट करतो. बिकॉज ह्याच्या आधी मी नाही केलेला. चला फायनली आपण पोहोचलो. चप्पल वगैरे काढू आणि मंडळाचे कार्यकर्ते तुम्ही व्हायरल होणार. तर हे एंट्रन्स आहे. बेसिकली इथूनच आता आत जाणार आहे. हे बघा इथूनच तो गणपती येतो. आपले इथं समोरच नंदी महाराज बसलेले आहेत आणि इथे हे असल्या प्रकारचं काहीतरी डेकोरेशन आहे. थीम यावेळी थोडीशी युनिक आहे. तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये. चला फायनली समोर बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. हॅलो बोल 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 बोल. ॲक्च्युली तो गेट मित्रांनो हा वाला इथून एंटर करतो ना की त्या गेटवरनं. त्या गेटवरनं आपण ज्या गेटने एंट्री केली तिथून तो मे बी ते एंट्रीसाठी होती. इथून डायरेक्टली आम्ही एक्झिट करतो बाई. तर इथून गणपती बाप्पा जो आहे तो इथून जातो इथून. ओके असा काहीतरी विषय आहे. तसं आपण तिथून चालत आलो गाईज. तर आपल्याला इथेच समोर दिसतो बाल गणेशचा बल्लाळेश्वर. ओके ओपन मूर्ती म्हणजे इथे काही जास्त रश वगैरेचा काही विषय नाही. डायरेक्टली तुम्ही जाऊन म्हणजे इथून घेऊ शकता दर्शन. म्हणजे त्या रूटने आम्ही इथून असं असं आणि डायरेक्टली इथून असं असं. त्यांचे मी जरा क्लोजअप शॉट्स घेतो आणि दाखवतो तुम्हाला. ओके A few moments later. फायनली इथे राजा तेजुका येतो. आणि क्राऊड अरे मी काय शूट करता करता काय सीन झाला माहिती आहे. मी करत होतो माझा जो हा कोपरा आहे ना या हाताचा जो कोपरा असा मी धरलेला लागलाय का बाईच्या डायरेक्ट डोक्याला. तिथे झालेला विषय असा शूट करता करता भाई एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. शूट करता करता एवढ्या गर्दीमध्ये लागतं हात वगैरे. तर माफ करा जर काही लागला कोणाला. आता इथून परत बाहेर निघालेलो आहे. चलो पासवाल्यांना टाकलं आपल्यासोबत एक आपला महान व्यक्तिमत्व आमच्यासोबत आलेले आहेत. पासवाले
आमचे पासवाले भाऊ हे बघा, निशांत भाऊ, त्यांच्याकडे पास आहे. तर पासवाल्यांना म्हणजे आम्ही टोटल 8 लोकांना डायरेक्टली एंट्री, जसं की तुम्ही पाहू शकता. निशांत भाऊ पुढे चाललेत आणि आम्ही त्यांच्या मागे चाललो आहे. तर आलेलो आहे आता आतमध्ये सध्या विषय गंभीर. तर फायनली मित्रांनो इथून पण एंट्री पास धारकांची रांग डायरेक्टली हे बघा, विषय क्लोज. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण गणेश गल्लीमध्ये, म्हणजे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला. खूप छान मूर्ती आहे इथली पण आणि खूप छान डेकोरेशन आहे. फक्त एकच त्रास होता, जो गेल्या वर्षी पण होता यावर्षी पण आहे, जो आहे रश. त्याला आपण नाही थांबवू शकत. आय थिंक आरती चालू आहे. राजा तेजुकायच्या पण वेळी आम्ही आतमध्ये जेव्हा गेलेलो तिथे पण आरती चालू होती आणि एका ताईंना माझा हात लागलेला. तर तेवढाच विषय झालेला. डायरेक्टली मुंबई दर्शन. गेटचा विषय असतो. चलो आरती वाजवतात आहे, कॉपी राईट येईल मित्रांनो. मी इथे स्टॉप करतो. प्रकारे तुम्ही पाहू शकता रश खूप जास्त आहे आणि त्या एंट्रन्समधून आत आलेलं आणि या साईडला आता वेट करतो. इथे 1-2 फोटो सेशन वगैरे क्लिक केल्याच्या नंतर आता डायरेक्टली इथून आतमध्ये जाणारा, इथून या गेटने आतमध्ये जाणारा. तर बघू कसा काय विषय राहतो. गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी जरासं कमी रेश मला वाटते, बिकॉज आय थिंक आज कितवा दिवस आहे का आज? एक काहीतरी फिक्स करा काय, जे काय असेल ते टाकून 5वा दिवस आहे, 5वा दिवस. आणि 5व्या दिवसामुळे रेश थोडासा कमी झालेला आहे. लाईन होती तर फायनली मित्रांनो एंटर करतो आता या गेटने आतमध्ये आणि इथे पाहू शकता तुम्ही गणेश गल्लीचा, म्हणजे आपला मुंबईचा राजा. एक सेकंड, मी जरासं क्लोजअप शॉट घेतो. रश खूप जास्त आहे म्हणून अँगल इथून मिळणार नाही. हा एक क्लोजअप शॉट एकदा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. बघा आमचा मंडळाचा मुलगा यांच्या मंडळामध्ये काम करतोय. तिकडनं बोंबा पडतात, इकडनं बोंबा पडतात. इकडे रश आहे, तिकडे रश आहे, पूर्ण रश आहे. तरी आता मंडळाच्या पोरांना इथे बोल्ड करून ठेवलं, बिकॉज आता तिथून लोक निघतात फटवाट. इथे आम्ही सगळे लाईन हे बघा कंटिन्युअसली निघतात भाई, एक टपली मार. फायनली खूप कष्ट केले आणि इथून खूप कष्ट केल्याच्या नंतरला आता इथून आम्ही आतमध्ये आलो. स्टील गर्दी तशीच आहे. जरा पंख्याची तर जरा हवा खाऊ दे. बरं वाटते हवा खाली. पूर्ण मी रॉ फुटेज ठेवणार आहे गाईज. मोस्टली मी पूर्ण सगळे फुटेज रॉच असणार आहे. फायनली गाईज आलेलो आहे आणि रश खूप जास्त आहे इथे पण. रश ॲज युजल. आरतीचा टाइम झालेला आहे आणि आरती सोडून निघतोय भाई फटाफट. ज्या रूटने आलेलो त्याच रूटने आम्ही एक्झिट मारून निघालो आहे. आरती आम्ही टोटली मिस येतो आहे ना मी पूर्ण. आरती आम्ही मिस केली. लवकर
लवकर निघायचं काढली पुढच्या गणपतीकडे. चला आम्ही इथे चपला इथे बाहेरच काढलेल्या बघा, इथे चपला काढल्यात आम्ही तिथे बाहेरच्या साईडला काढलेली तिकडं. तर इथूनच आहे बघा, याच रूटने आलो, याच रूटने आता चाललो आहे परत बाहेर. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो अजून पण लाईन आहे आणि आम्ही डायरेक्टली थेट इथून डायरेक्टली दर्शन केलं आहे आणि आता आतल्या साईडला आरती होणार आहे स्टार्ट. ओके काय त्या साईडला आल्याच्या नंतरचा मॅटर फक्त एकच असतो, लगेच भूक लागते, लगेच तहान लागते. तहान भूक लागल्याच्या नंतरला माठ चाले करावं तर काय करावं. आणि एवढ्या गर्दीचं थांबून तिथे रिकामी करून अजून खाऊन अजून गर्दीत ट्रॅव्हल करणं म्हणजे विषय समजू शकता तुम्ही. म्हणून अवॉइड करा आणि असल्या लोकांना सोबत कमी घेऊन जा. आता विषय गौतम गंभीर होतो डायरेक्ट, माहिती आहे ना. Much later. तर गाईज आता आलेलो आहे नरे पार्कला, म्हणजे परळच्या राजाच्या इथे. इथून पाहू शकतात आतमध्ये, म्हणजे तुम्हाला माहीत असेल या ठिकाणी नरे पार्कला मेळा वगैरे लागतो आतमध्ये. तुमच्या लहान मुलांच्या सोबत जर आलात तरी तो खूप एन्जॉय करू शकतात आणि इथे पाहू शकतात म्हणजे खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. खाण्याचे पण आतमध्ये खूप सारे दुकानं वगैरे असतील आणि खूप काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे बघा आजकालची सगळ्यात जो ट्रेंडिंगची डॉल चालू आहे लबूबू. हे बघा गावात तरी काय विषय आहे बाबा लबूबूचा. लबूबू हे बघा. तसं गाईज मी तुम्हाला सांगितलेलं म्हणजे इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही पाहू शकतात. हे बघा एवढ्या सगळ्या गोष्टी. भावाची ओळख. चलो जावा. मित्रांनो आलेलो आहे इथे गणपती बाप्पांचा तुम्ही एकदा लुक घेऊ शकतात जवळून. आता आमचं जस्ट मागे आहे नरे पार्कचा म्हणजे परळचा राजा. तिथून आता बाहेरच्या साईडला निघत चाललो आहे आणि कॉपीराईट येऊ शकते कारण भाई गाणं वाजतं इथे. चला आता इथून निघतो. मित्रांनो डायरेक्टली आता आलेलो आहे परळचा महाराजा. आरतीचा विषय चालू झालेला मित्रांनो आतमध्ये, त्याच्यासाठी इथे खूप जास्त गर्दी आहे. म्हणजे गर्दी तर तसंही असते काय. लॉल झाला मित्रांनो, सो सॉरी. आरती या गणपतीचा चालू आहे. आम्हाला पण एवढ्या जोशामध्ये चालू आहे आरती की आम्ही कन्फ्यूज झालो. आम्हाला असं वाटलं की इथे आरती चालू आहे, असं काही नाही. आरती बिरती काय चालू नाही बाई. इथून फटाफट आहे बघा, इथून हे जनरल लोक चालले आहे. आम्ही डायरेक्ट VIP माणसं बाई. आम्ही डायरेक्ट आमचे बोल असतो आम्हाला माहिती आहे. आमची मंडळी इथून लाईनीतून चाललेले. एंट्रन्सपर्यंत आलेलो आहे.
खूप सुंदर आहे गणपती. डायरेक्टली झालेलं आहे दर्शन. थोडंसं पुढे मी थोडंसं क्लोजअप शॉट घेतो. A few moments later. तर मित्रांनो माझ्यासोबत एक सीन झालेला आहे इथे. हे बघा हे जे दिसतं हे पूर्ण ओलंय आणि मी होतो सॉक्सवर. सॉक्स पूर्ण भिजून गेले आणि क्रॉक्स राहिले बाहेर. आणि आता जो गणपती तुम्ही लोकांनी बघितला तो होता परळचा सम्राट. हे बघा मागच्या साईडला एकदा मी गेटचं दाखवतो तुम्हाला. आतमध्ये पूर्ण आरती चालू आहे आणि आरती आम्ही लोकांना स्किप केली. डायरेक्टली दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. खूप आतापर्यंत इतके पण गणपती आम्ही कव्हर केलेले तुम्हाला आवडले असतील. तर आवडले असतील, दर्शन झालं असेल नीट, सो मेक शुअर टू लाईक बोकू शेट. तर आता बघूया. आता इथून घरी निघायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. बिकॉज काहीही न खाता काहीही न पिता आम्ही डायरेक्टली चाललेलो आहे घरी. तर बघू आता पुढे काय खायला वगैरे मिळतं तर आम्ही तसं खाऊ आणि तसं निघू. ठीक आहे. मेक शुअर टू वॉच टिल एंड. Much later. तर फायनली मित्रांनो आता आलेलो आहे प्रभादेवी रेल्वे स्टेशनला आणि फायनली जो परळचा महाराजा आहे त्याचं दर्शन वगैरे करून इथून निघालेलो. स्टेशनला आलेलो आहे. आता इथून डायरेक्टली बोरोलीची गाडी लागली आहे. थोडंसं पाणी वगैरे ज्यूस वगैरे पिऊन इथून गायब सुसाट भेटूया पुढे. Much later. फायनली गाईज मित्रांनो मी आलेलो आहे इथे विलेपार्लेला. ट्रेनने आलो. ट्रेनवरून आता इथून आम्ही फ्रँकी वगैरे घेतो आहे. रोज लागलेली खूप जास्त भूक. इथून काहीतरी खाण्याचं वगैरे घेतो, खातो. खाण्याचा कार्यक्रम आवरून घेतो आणि आवरून घेतल्याच्या नंतरला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बिकॉज खूप जास्त थकलो आहे. याच्यानंतर बिलकुल एनर्जी नाही राहणार आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर आवडला असेल तर प्लीज नक्की या व्हिडिओला एक लाईक द्या आणि आमच्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुढच्याच अशा कुठल्या तरी नवीन ॲडव्हेंचरस किंवा अशाच कुठल्या तरी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बनवून राहा. लेट्स गो. बाय. टेक केअर. हाच तो मुलगा जो एवढा पछड पाचड करतो ना, हाच तो चालला मोठा खायला.